नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चॉकलेट फ्लेवरचा 2 टायर केक आणि तो सुद्धा विथ टॉपर्स। तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या या चॉकलेट केकच्या रेसिपीला। तर इथे मी आधीच बेस बनवून घेतलेले आहेत, दोन्ही सुद्धा झालेले आहेत। हा 1 किलोचा आहे आणि दुसरा अर्धा किलोचा आहे। तर अर्धा किलोचा जो आहे ना, तर मी थोडासा तो टॉल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणे की म्हणजे असं उंच छान असं केक दिसेल या पद्धतीत। तर इथे तुम्ही बघू शकता हा 1 किलोचा बेस आहे। तर हा पूर्ण कंप्लीट मी फिनिशिंग करून घेते। मी आधीच त्याला क्रम कोट करून ठेवलं होतं सेट होण्यासाठी आणि आता फिनिशिंग करून घेते। छान असं फिनिशिंग करून घ्यायचं आहे केकला। चॉकलेट केक आहे, तुम्हाला तर माहितीच आहे। चॉकलेट फ्लेवरचा केक असल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चोको चिप्स आणि चॉकलेट गनाश यूज करणं गरजेचं असतं। तर इथे बघा मी फिनिशिंग केलेलं आहे आणि त्यानंतर मी जेल कलर घेतलेला आहे पिंक। मुलीचा बर्थडे आहे त्यामुळे मग इथे मी पिंक कलर यूज केलेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीमध्ये मी हा पिंक कलर स्प्रेड करून घेतलेला आहे पूर्ण केकवर आणि या पद्धतीत आता हा केक इथपर्यंत तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान असा हा बेस तयार झालेला आहे। याच पद्धतीत आपल्याला जो दुसरा बेस आहे ना, तर तो सुद्धा असाच कंप्लीट करायचा आहे। तर त्याला सुद्धा तुम्ही इथे बघू शकता एकच थेंब घेतलेला आहे कलरचा, जेल कलर आहे त्याच्यामुळे एकदम थोडासाच म्हणजे गरजेचा आहे, कडू लागत नाही काही नाही। तुम्ही ट्राय करू शकता आणि अशा पद्धतीने थोडे थोडे टिपके द्यायचे आहेत आणि त्यानंतर ते टिपके सगळे असे पसरून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही त्या पद्धतीत ते टिपके देऊ शकता। वेव डिझाईनसुद्धा करू शकता, खूप सुंदर अशी डिझाईन होते, पण मी वेव डिझाईन नाही केलेली आहे, प्लेनच फक्त केलेली आहे। तर इथे बघा या पद्धतीने दोन्हीही बेस आता झालेले आहेत। आता हा मी उचलून थोडा वेळ बाजूला ठेवते सेट होण्यासाठी। तर आता हा जो बघा तुम्ही किती सुंदर झालेला आहे। हा पहिला बेस घेतलेला आहे। तर इथे मी स्ट्रॉ घेतलेली आहे आणि स्ट्रॉ मी मापाने कट करून घेतलेली आहे। तर जिथे आपल्याला वरचा बेस ठेवायचा आहे ना, तर तिथे या पद्धतीत मी या स्ट्रॉ लावून घेते मधोमध आणि त्यावर आपल्याला नंतर मग जो वरचा बेस आहे ना, तर तो त्याच्यावर सेट करून घ्यायचा आहे। तर चला आपण आता तोही ठेवून घेऊयात। तर बघा अलगद उचलून घ्यायचा आहे आणि इथे व्यवस्थित अगदी जराही धक्का न लागता व्यवस्थित मधोमध ठेवून घ्यायचा आहे। आणि बघा या पद्धतीत दोन्हीही आपले म्हणजे जे बेस आहेत एकावर एक ठेवून घेतलेले आहेत। तर इथे मी मोदक नोझल घेतलेला आहे आणि मोदक नोझलची छान अशी डिझाईन करायची आहे आपल्याला। तर मोठाही घेतलेला आहे आणि छोटाही घेतलेला आहे, मी दोन्हीही तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे आता मोठ्या मोदक नोझलने आपल्याला छान अशी डिझाईन करायची आहे। तर इथे मी शेल्फ डिझाईन करणार आहे, पण खूप सुंदर अशी ही डिझाईन। तर बघा किती छान वाटते ते। तर इथे म्हणजे ज्या मधल्या साईडला आहे तिथेही केलेली आहे बॉर्डर आणि प्लस आपल्याला वरही करायची आहे। जो छोटा बेस आहे तर त्याच्यावरही वरच्या बाजूने आपल्याला पूर्ण ही अशी बॉर्डर करून घ्यायची आहे। आणि जी खालची म्हणजे जो मेन बेस आहे खालचा, तर त्याला छोटा मोदक नोझलने आपल्याला म्हणजे बॉर्डर करायची आहे। तर इथे मी आता हा छोटा मोदक नोझल घेतलेला आहे आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला म्हणजे खालची बॉर्डर करायची आहे। मधोमध मी असे थोडे थोडे मोठी फुलं छोटी फुलं असं काढलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता। तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला त्याबद्दल सॉरी। तर इथे बघा पूर्ण ही बॉर्डर आपल्याला या पद्धतीत करून घ्यायची आहे आणि बघा मधोमध जी मध्ये थोडीशी फुलं काढलेली आहे ती पण छान दिसतात आणि या छोट्या मोदक नोझलने जी आपण शेल्फ डिझाईन काढलेली आहे तर ती सुद्धा किती सुंदर दिसते। आणि अशा प्रकारे आपला हा केक इथपर्यंत रेडी झालेला आहे। तर आता वेळ आहे टॉपर्स लावण्याची। तर चला या बार्बी टॉपर्सने छान असा आपण आपला केकला डेकोरेट करायचं आहे। तर इथे हे जे स्टिकर्स आहेत ना, तर ते कांडीला पूर्ण असं व्यवस्थित म्हणजे जी टूथपिक आहे मोठी, तर त्याला चिकटून घ्यायची आहे या पद्धतीत आणि ती आता आपल्याला केकच्या मधोमध एक लावायची आहे आणि आजूबाजूला तुम्ही कसंही तुम्हाला जशी हवी असेल तशी तुम्ही त्या पद्धतीने सेट करून लावू शकता, म्हणजे कशीही लावू शकता। एका पॅकेटमध्ये 6 पीस मिळाले होते, तर इथे मी 4 पीसचं यूज केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीत टॉपर्स इथे लावून घेतलेले आहेत आणि टॉपर्स लावल्यामुळे केक आपला अजूनही सुंदर दिसायला लागला आहे। तर अजून थोडा सुंदर करण्यासाठी मी इथे काय केलेलं आहे, व्हाईट पर्ल्स घेतलेले आहेत। तर ते पूर्ण केकवर असे बाजूने टाकून घेते आणि त्यानंतर जी बॉर्डर केलेली आहे ना, वरची बॉर्डर पुन्हा मधली बॉर्डर आहे आणि जी फुलं काढलेली आहेत आपण मध्ये त्याच्यावर हे कलरचे छोटे छोटे पर्ल्स आहेत। तर ते मी इथे म्हणजे पूर्ण फक्त त्या बॉर्डरवर आणि त्या फुलांवरच टाकून घेते
आणि खूप सुंदर असा हा केक दिसतोय मंडळी. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तर चला मंडळी, सुंदर अशा या केकसोबत आता मी निरोप घेते. भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मजा करत रहा. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करा. चलो बाय.